मार्कंडे, दोन्ही हात वर करून जय मार्कंडे, जय मार्कंडे, जय पद्मशाली, जय पद्मशाली। आजच्या या पश्चिम महाराष्ट्राच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी उपस्थित अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे गौरव अध्यक्ष सन्मान्य श्रीधररावजी सुंकुरवार साहेब, या ठिकाणी उपस्थित अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे अध्यक्ष एकदम ॲक्टिव्ह अध्यक्ष सन्मान्य कंदागटला स्वामी साहेब, या ठिकाणी उपस्थित ज्यांनी या अधिवेशनासाठी मेहनत घेतली, ज्यांच्या माध्यमातून हे अधिवेशन होत आहे ते महेश अण्णा कोटे साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी कैलासजी गोरंट्याल साहेब, नरसय्या आडम साहेब, माजी आमदार बोल्ले साहेब, धरारी साहेब, सुरकुटवारजी, रामकृष्ण कोंडालजी, गड्डम जगन्नाथम साहेब, कोंकुला देवेंद्र साहेब, वनम विश्वनाथम साहेब, वनम दुष्यंतला ताई, प्रथमेशजी कोटे, भोला शिवशंकरजी, लक्ष्मीकांतजी गोणे साहेब, सतीश राखेवारजी, जिंदम साहेब, अशोक श्रीमणवार, महाराष्ट्राचे अध्यक्ष भूपती कपटपजी, वैभवजी सूर्या, CB अन्नपूर्णाताई, अशोकजी इंदापुरे, जनार्दनजी करमपुरी, बिंगी साहेब, गुर्रम साहेब, कातंबारजी, सेवेली रामलूजी, या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र तुकेशजी बहरी, सूर्यकांतजी जिंदम, व्यंकटेश्वरजी, कविताताई गड्डम, मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी, मी सर्वांचे नाव नाही घेत, माफ करा। या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व पद्मशाली समाज बांधव, बंधू भगिनी आणि मित्रांनो, या ठिकाणी मी नागपूरहून आलेलो आहे। नागपूर पद्मशाली समाजाचा अध्यक्ष आहे। भूपती कमडम साहेब यांच्या महाराष्ट्र पद्मशाली समाजामध्ये मी या कार्यकारिणीमध्ये मी उपाध्यक्ष आहे। मित्रांनो, मी आता 9 वाजता आलो नागपूरवरून। कुठे साहेब, मी कोल्हापूर एक्सप्रेसने आलो, 8 वाजता उतरलो, आता इथे आलो सोलापूरला। 2 वाजता माझी ट्रेन आहे पुण्याला आणि 12 वाजता मी पुण्यावरून नागपूरला जाणार आहे। मी फक्त या ठिकाणी याच्यासाठी आलो 2 घंट्यासाठी। आता मी मंचावरचे भाषण ऐकत होतो, या ठिकाणी पक्षाचा उल्लेख होत होता, राजकीय बद्दल भाष्य झालं। अशोक इंदापुरे साहेब हे आपल्या समाजाचे एक बुद्धिजीवी आपल्याकडे मिळालेले आहेत। आपल्या पद्मशाली समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या परवा त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे विशेष करून त्यांच्या उपस्थितीमध्ये व्यवस्थित मांडल्या। आता या ठिकाणी त्यांनी सर्व जे काही आपल्याला आवश्यक आहे असे सर्व ठराव पारित केले या ठिकाणी। परंतु मी नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक सभापती, माझ्या वॉर्डामध्ये फक्त समाजाची 4 घरं, 26 मतं आणि मला 9,964 मतं मिळाले। मित्रांनो, मला असं वाटते आपल्या पद्मशाली, आता तुकेश बहिरीजी मला सांगत होते, आपल्या सोलापूर शहरामध्ये पद्मशाली समाजाच्या 5 लाखाच्या वरती लोक आहेत आणि 5 लाखाच्या वरती लोक असताना सुद्धा आता आपला इथला आमदार नाही आहे, खासदार नाही आहे आणि फार चिंतेची बाब आहे। अशोक इंदापुरे साहेबांनी जे ठराव मांडले ते सर्व ठराव जर एक जरी आपला आमदार झाला ते सर्व ठराव मंजुरी करता वेळ लागणार नाही। फक्त एक आमदार आपले आहेत गोरंट्याल साहेब विधानसभेमध्ये, आणि आपले जे काही प्रश्न आहेत हे आपल्या मंत्रालयामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याकरता हक्काचा माणूस या ठिकाणी पाहिजे। आणि मी भारतीय जनता पार्टीचा नागपूर शहराचा उपाध्यक्ष आहे, सचिव होतो। आणि प्रथमेशजी कोटे साहेबांना मी या ठिकाणी विशेष करून सांगेल, मागच्या लोकसभेच्या वेळेस काँग्रेसचे नाना पटोले हे नागपूरमधून उभे होते। प्रथमेश मुंबईच्यांना नाना पटोले हे उभे होते आणि नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातले होते, परंतु ते माझ्या जवळचे होते कारण माझे वडील भंडारा जिल्ह्यात नोकरीला होते। मी नागपूर शहरामध्ये सर्वात अगोदर दक्षिण नागपुरामध्ये त्यांचं कार्यालय उघडलं, त्यानंतर काँग्रेसवाले मग जवळ आले, नाना पटोलेचं कार्यालय उघडलं आणि त्या इलेक्शनमध्ये नितीन गडकरीच्या विरोधात ते उभे होते आणि एका भाजपच्या आमदाराने समाज म्हणून त्यांना मदत केली। नाना पटोलेला कुंभी समाजाचा म्हणून हा आपला माणूस आहे, आपल्या जातीसाठी आपल्याला माती खा लागते म्हणून त्यांनी नाना पटोलेला मदत केली। आपल्या तर बंधूंनो 5 लाख लोक आहे। मला वाटतं महेश कोटे साहेब हे उत्तर नागपुरातून निवडणूक लढणार आहे आणि म्हणून मी डायरेक्ट बोलतो,
टाकायला जायचं आणि भांडणं लपवायचं मला जमणार नाही. मी फक्त या ठिकाणी याच्यासाठी आलो आहे की महेश अण्णा कोटे साहेब जिथून उभे राहतील, ज्या पक्षाच्या तिकिटीवर राहतील, मला वाटतं शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं राहतील, त्यांना तुम्ही मदत करा. सर्व त्यांच्याकडून कामं करून घ्यायची. हे नेते बसले आहेत, त्यांची जबाबदारी आहे. आपण मदत करणार का सर्वजण त्यांना? धन्यवाद. अशोक इंदापुरे साहेबांनी या ठिकाणी अनेक ठराव ठेवले. माझी इच्छा अशी आहे की मी आपली जर परवानगी असेल तर एक ठराव या ठिकाणी ठेवतो. आपले महेश कोटे साहेब हे जर उत्तर सोलापूरमधून उभे राहत असतील तर सर्व पद्मशाली समाज बांधवांनी एकत्र यायचं. नुसतं एकत्र यायचं नाही तर प्रत्येकाने घराघरातून निघायचं आणि त्यांना मदत करायचं. आणि म्हणून मी या ठिकाणी ठराव ठेवतो, उत्तर नागपुरामधून जर त्यांना तिकीट मिळत असेल, उत्तर सोलापूरमधून त्यांना तिकीट मिळत असेल तर सर्व पद्मशाली समाजांनी एकत्र येऊन त्यांना पाठिंबा द्यायचा असा मी ठराव ठेवतो. आणि या ठरावाला अनुमोदन देण्याकरता अखिल भारतीय गौरव अध्यक्ष श्रीधर सुमकुरवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी यांना अनुमोदन द्यावं. मध्यमधून सोलापूर शहर मध्यमधून आणंद मास्तर जे सुद्धा चांगले डेअरिंग बाज आहेत, विधानसभेत प्रश्न ठेवतात, त्यांना सुद्धा मध्य नागपूर मधून या ठिकाणी सर्वांना मंजूर आहे. आणि मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की पक्षाचा विचार करू नको मित्रांनो. मी भाजपचा आहे तरी सुद्धा सांगतोय की महेश अण्णा आपल्या समाजाचे आहे. लोक आमच्या इथे नागपूर शहरामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये, विदर्भात तेली कुणबी माई आहेत. ते म्हणतात समाजासाठी माती खा लागते. आमच्या विरोधात इलेक्शन मध्ये आम्ही किती केलेले कामं असतात पण ते समाजासाठी माती खा लागते भाऊ म्हणतात. आणि इथं आपल्याला समाजासाठी माती नाही खायची आहे, समाजासाठी लढायचं आहे, तुम्हा सर्वांना मदत करायची आहे. जेवढे ठराव अशोक इंदापुरे साहेबांनी ठेवले हे सर्व ठराव मला विश्वास आहे आणि मला विश्वास आहे महेश कोटे साहेब 100% यावेळेस आमदार बनणार आहे. पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे. महेश कोटे साहेब हे 100% आमदार होणार आहेत. आणि मी या ठिकाणी त्यांच्याकरता चालू आहे. मला माहित आहे ते होणारे आमदार आहे आणि होऊ शकते मंत्री सुद्धा होतील. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी जेवढे या ठिकाणी पद्मशाली समाज बांधव आहे प्रत्येकाने घराघरात निघा. आपल्या समाजाचे एका जणाचे 100 लोक तरी नातेवाईक असतील. एवढ्या मोठ्या सोलापूर शहरात प्रत्येकाने 100 फोन तरी करायला पाहिजे त्यांच्याकरता. आणि हा विचार करू नका की ते जवळचे नाहीत, लक्ष देत नाहीत. प्रत्येकाला व्याप असतो, धंद्याचा व्याप असतो, कुठला तरी व्याप असतो. माणसाच्या एवढ्या मोठ्या पदावर गेल्यावर अनेक लोकांशी आपण बोलणं करू शकत नाही, सर्वांशी बोलू शकत नाही, भेटू शकत नाही. हा विचार या निवडणुकीत करू नका. मला त्यांनी बोलावलं नाही, मला त्यांनी फोन केला नाही, आम्हाला विचारला नाही. स्वतःहून तुम्ही स्वयंप्रेरणेने निघा आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायची जबाबदारी हे नेते बसलेत, हे सर्व करतील. म्हणून माझी विनंती आहे, मला हात जोडून विनंती करतो, एक आमदार आपला राहिलाच पाहिजे. आणि तुम्ही दोन आमदार आपले आणाम साहेब ते सुद्धा नागपूरला माझ्या घरी येऊन गेलेले आहेत. दोन आमदार, या दोन्ही आमदारांना तुम्ही निवडून आणा. पक्षात कुठल्याही पक्षात असाल तरी सुद्धा आपल्या समाजासाठी काम करा अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि हे दोन्ही आमदार होतील असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.